ओके. चला तर कंटिन्यू करूयात. मगाशी आपण क्वेश्चन 2 म्हणजे एक व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. क्वेश्चन 2 मधला फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1/√2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट अपॉन 1 - x² ब्रॅकेट रेस टू 3/2 dx. ओके. याच्यामध्ये आपण ट्रिक यूज केली आहे काय, की साइन इनवर्स ऑफ एक्स इथं आपल्याला दिसतंय, त्याचं डेरिव्हेटिव्ह जर आपण पाहिलं तर ते काय येतं, 1/√1 - x² येतं. म्हणजे हा जो पार्ट आहे हा येतो याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स येत आहे. ओके. ते आपल्याला इथे दिसतंय. ओके. त्यामुळे आपण काय ठरवलं, की टी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स ही सबस्टिट्यूशन घ्यायची आहे. त्याने काय आपल्याला मिळेल, हा साइन इनवर्स ऑफ एक्स इकडे घेतला किंवा दोन्हीचा साइन रेशो घेतला तर काय मिळेल, साइन टी इज इक्वल टू एक्स मिळेल आपल्याला. येस साक्षी, काही क्वेरी असेल तर मेसेज कर. आय कॅन सी दॅट यू जस्ट हॅव रेज्ड युअर हँड. इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज टेक्स्ट मेसेज मी इन द चॅट बॉक्स. ओके. सो इथं साइन ऑफ टी इज इक्वल टू एक्स आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे साक्षी, याच्याबद्दल जर तुला क्वेरी असेल तर मी हे सांगून देतो आत्ताच. इथं साइन ऑफ टी जर आपण घेतला तर इकडे पण आपल्याला साइन इनवर्स ऑफ एक्स घ्यावा लागेल. आणि हे साइन ऑफ साइन इनवर्स काय मिळतं, एक्स मिळतो. सो इथं एक्स मिळालेला. ओके. जे आपण फॉर्म्युला इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये पाहिलेले ना, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स, तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. देन डिफरन्शिएट करा. सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन मध्ये स्पेशली आणि डिफरन्शियल इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूशन आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतंय. ओके. dt बाय dt कसा आला, वेर इज dt बाय dt? आणि हे कोण बोर्डवरती लिहिण्याचा प्रयत्न करते, कृपया असं काही करू नका. बोर्डवरती इरेज करा हे कोणी लिहिलंय त्यांनी. कुशल, इरेज कर हे लवकर. तुम्हाला काही क्वेरी असेल तर क्वेरी विचारा प्लीज, हे रिमूव्ह करा लवकर. रेहान. हम्म. इथे dt बाय dt कसा आला हे विचारते का तू? ओके. याच्यामध्ये पहा, हे फंक्शन कोणतं आहे, विथ टीचं फंक्शन आहे. ओके. आपण इंटिग्रेशन घेतो विथ रिस्पेक्ट टू टी आणि फंक्शन पण टीच आहे. ओके. सो याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टीच आपल्याला घ्यावं लागेल ना. जर आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय, सो आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टीच घ्यावं लागणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी, हेन्स इट इज dt अपॉन dt. इथे जो आहे dt अपॉन dt जी तुझी क्वेरी आहे ती त्याच्याबद्दलच. ओके. सो वी वर टॉकिंग अबाउट दिस डेरिव्हेटिव्ह. dt इज इक्वल टू काय मिळालं, dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 - x². आता इथं डेफिनेट इंटिग्रेशन आहे, याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन यूज केलेली आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ही सबस्टिट्यूशन डिफरन्शिएट करून आपल्याला लिमिट्स चेंज करावं लागतील. सबस्टिट्यूशन आपण डिफरन्शिएट केली, आता आपल्याला लिमिट चेंज करायची. ओके. टी काय आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. ओके. आता व्हेन एक्स इज इक्वल टू 0 मी इथं घेतला, एक्स इज इक्वल टू 0 घेतला, साइन इनवर्स ऑफ 0 काय मिळतो, 0 मिळतो. सो टी काय मिळेल, 0 मिळेल. न्यू लिमिट काय मिळालं मला, टी इक्वल टू 0 मिळालं, लोअर लिमिट न्यू. ओके. नाव व्हेन एक्स इज इक्वल टू 1/√2, याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू 1/√2 जर मी घेतला, टी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/√2 मिळेल. दॅट इज π/4 मिळेल. साइन इनवर्स ऑफ 1/√2 काय येतो, π/4 येतो. सो न्यू अप्पर लिमिट काय मिळेल, π/4. हे झालं न्यू अप्पर लिमिट. हेन्स इथं काय मिळेल, इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 टी, जो की साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, डिवायडेड बाय 1 - sin² एक्स. म्हणजेच काय आहे हा, 1 - x². sin² एक्स किंवा sin² टी. एक्स इज इक्वल टू काय मिळाला, साइन टी मिळाला, x² काय मिळाला, sin² टी मिळाला. सो 1 - t².
आणि dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² काय मिळाला, dt मिळाला. सो टी अपॉन 1 - साइन स्क्वेअर टी. तर साइन स्क्वेअर टी पाहिजे, सॉरी, तर साइन स्क्वेअर टी पाहिजे. हा काय मिळाला, कॉस स्क्वेअर टी मिळाला. इथं आपण फर्स्ट आयडेंटिटी यूज केली आहे. आणि इथं काय मिळाला, कॉस स्क्वेअर टी मिळाला. आणि 1/cos² सेक स्क्वेअर टी मिळाला. सो इंटिग्रेशन काय झालं, 0 to π/4 टी इंटू सेक स्क्वेअर टी डी टी. आता इथं हा जो फंक्शन आहे यू फंक्शन आहे आणि हे जे फंक्शन आहे व्ही फंक्शन आहे. नाव हिअर यू इज नॉट फंक्शन ऑफ एक्स, इट इज फंक्शन ऑफ टी. जे मगाशी साक्षी तुझी क्वेरी होती ना, ती क्वेरी. व्ही इज ऑल्सो फंक्शन ऑफ टी. बाय लिएट रूल यू इज इक्वल टू टी, व्ही इज इक्वल टू सेक स्क्वेअर टी. ओके. And hence integration of u into v dt is equal to u into integration of v dt minus integration of derivative of u. Now derivative of u where u is t only with respect to t, hence it is dt upon dt into integration of sec square t dt. Okay, this whole integration from 0 to π/4. आता इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय येतं, सेक स्क्वेअर एक्स येतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन टी काय येईल, सेक स्क्वेअर टी. अँड इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी काय येईल, टॅन ऑफ टी. सो इथं काय मिळालं, टी इंटू टॅन ऑफ टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी 1 आला. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी आपण पाहिलं टॅन टी. सो इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी डी टी, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन टी डी टी फ्रॉम 0 to π/4. हे आपल्याला इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं. ओके. सो काय मिळेल, हे टी इंटू टॅन टी मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन टी. हे काय मिळतं, फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन ऑफ टॅन टी. हे काय मिळतं, लॉग ऑफ सेक टी, लॉग ऑफ सेक टी फ्रॉम 0 to π/4. व्हॅल्यूज पुट करा. π/4 टॅन π/4 मायनस लॉग सेक π/4 मायनस π/4 इंटू tan 0 minus log of sec 0. ओके. ही व्हॅल्यू काय येईल पहा पुढे, आय इज इक्वल टू, ही लास्ट व्हिडिओ मध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन राहिलं होतं म्हणून परत तोच एकदा प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय. तो आय इज इक्वल टू काय मिळेल, π/4 ऍज इट इज मायनस मायनस लॉग ऑफ सेक π/4 जो काय लॉग ऑफ √2, लॉग ऑफ √2 मायनस. ओके. मायनस इथं काय होता, लॉग ऑफ सेक 0, लॉग ऑफ सेक 0. हे टॅन 0 0 येईल, याची व्हॅल्यू 0 येईल. हे याची व्हॅल्यू सेक 0 1/cos 0, cos 0 1 येतो. सो लॉग 1 हे पण काय येईल, 0 येईल. मायनस इज इक्वल टू π/4 मायनस log √2 मायनस 0, तो काय नाही लिहिला तरी चालेल, इज इक्वल टू π/4 मायनस √2 log √2. हा √2 म्हणजे पॉवर 1/2 ती आपण इथं लिहिली आहे. ओके. सो दिस इज द आन्सर टू दी फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम सेकंड, फर्स्ट सब क्वेश्चन फ्रॉम सेकंड क्वेश्चन. ओके. समजले सगळ्यांना. परत एकदा व्हिडिओ पॉज करा, जिथे काही समजलं नसेल, डाऊट असतील तर ते पहा. कृष्णा, साक्षी, आणखी काही क्वेश्चन्स असतील तर ते मला टेक्स्ट करून ठेवा, मी ते इथं घेतो सॉल्व करायला. 1/2 log 2. अगं हे इथे बघ साक्षी, log √2 आहे, म्हणजेच काय झालं, log 2 raised to 1/2 झालं. म्हणजेच काय झालं,
1/2 log 2 झालं, बिकॉज लॉग ऑफ एम रेस टू एन काय येतं, एन लॉग एम येतं. हा झाला एन आणि हा झाला एन. तो हा एन इथे खाली आला, 1/2 log 2. सेकंड क्वेश्चन लगेच. बरं ठीक आहे सर, साक्षी सेकंड क्वेश्चन घेऊयात आपण. कृष्णा, टेक्स्टबुक ओपन करून बघ क्वेश्चन कोणते घ्यायचे ते. यातला क्वेश्चन 2 मधला क्वेश्चन सेकंड. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय आहे, 0 to π/2 इंटिग्रेशन sec square x divided by 3 tan square x plus 4 tan x plus 1 dx. आता इथे पहा तुम्ही, क्विक ऑब्झर्वेशन तुमचं, टॅन एक्स जर तुम्ही टी घेतला तर काय मिळेल, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय मिळेल तुम्हाला, डी टी मिळेल. तर इथे सेक स्क्वेअर एक्स न्यूमरेटरला आहे, ते डी एक्स आहे. काय मिळालं हे, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल्स टू काय मिळाला, डी टी मिळाला. ओके, नाव वेन x is equals to 0, tan 0 equals to 0, when x is equals to pi by 4, tan pi by 4 equals to 1. So new limits I equals to from 0 to 1 sec square x dx काय लिहिणार आहे आपण त्याच्या जागी, dt डिवायडेड बाय 3 tan x काय लिहिणार आहे, राईट, tan x काय लिहिणार आहे आपण, t लिहिणार आहे. तो 3t² प्लस 4 tan x t प्लस 1 आणि dt. म्हणजे इंटिग्रेशन झालं 1/a x² प्लस bx प्लस c या टाईपचं इंटिग्रेशन झालं हे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला जे पॉलिनॉमियल आलंय, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आलंय, तर ते आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये एक्सप्रेस करावं लागेल. त्यासाठी आपण काय करूया, 1/3 डिनॉमिनेटर मधून कॉमन घेऊया, इंटिग्रेशन 0 to 1. 1 काय व्यवस्थित दिसत नाहीये इथे, इंटिग्रेशन 0 to 1 dt डिवायडेड बाय, इथे 3 कॉमन घेतला डिनॉमिनेटर मधून, इथं राहिलं t² प्लस 4/3 t प्लस 1/3. ओके, आता याच्यामध्ये ह्याच्या दोन टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये थर्ड टर्म आपण ऍड करूया. थर्ड टर्म काय येते, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स 4/3 स्क्वेअर, म्हणजेच काय येते हे 2/3 स्क्वेअर. ही टर्म आपण इथे ऍड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. देअरफॉर ऍडिंग थर्ड टर्म ऑन ऍडिंग थर्ड टर्म and subtracting to make it a complete square, काय मिळेल आपल्याला, I is equal to इंटिग्रेशन 0 to 1, 1/3 आउटसाइडला आहे. ओके, dt न्यूमरेटरला आहे, डिवायडेड बाय t² प्लस 4/3 t. याच्यामध्ये काय बदल नाही करणार आहे आपल्याला, ऍड काय करायचे, 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/3 स्क्वेअर मायनस 2/3 स्क्वेअर आणि हा प्लस 1 ऍज इट इज. ओके, dt लिहिलं आपण इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन 0 to 1 dt अपॉन t² प्लस 4/3 t प्लस 2/3 स्क्वेअर मायनस, आता इथे काय येईल, 1 मायनस 4/9, 1 मायनस 4/9 हे काय येतं, चेक करा,
इथे करूयात आपण 1 - 4/9 किती येतं 9 - 4/9 किती येईल हे 5/9 येईल का 5/9 हम्म 4.3 t प्लस इथं 1/3 राहील आपला 3 म्हटलं असं काय झालं तर 1/3 येईल ओके मायनस हे काय आलं 5/9 आलं 5/9 आणि हे प्लस 1/3 इज इक्वल टू 1/3 इंटिग्रेशन 0 to 1 dt डिवायडेड बाय इथे 1/3 लिहिण्याऐवजी आपण फक्त 1 लिहिला होता 1/3 ऍक्च्युअली तो ओके सो हे काय टी प्लस 2/3 स्क्वेअर टी प्लस 2/3 स्क्वेअर ओके मायनस हे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला ही आयडेंटिटी जी आपण 7th 8th मध्ये लर्न केलेली ती यूज केली या ठिकाणी आणि इथे -5/9 प्लस 3/9 सॉरी इथं हे 5/9 नाही घेता येणार आपल्याला 5/9 नाही घेता येणार इथं आपल्याला 4/3 ठेवावं लागेल 4/3 स्क्वेअर 9 प्लस 1/3 आता करेक्ट करेक्ट आहे 4/9 प्लस 1/3 सो -4 प्लस 3/9 म्हणजे हे काय मिळेल 1/3 इंटिग्रेशन 0 to 1 dt डिवायडेड बाय टी प्लस 2/3 स्क्वेअर आणि हे काय मिळेल -4 प्लस 3/9 -1/9 ओके म्हणजेच इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 1/3 आउटसाइडला dt अपॉन dt अपॉन टी प्लस 2/3 स्क्वेअर टी प्लस 2/3 स्क्वेअर -1/3 स्क्वेअर -1/3 स्क्वेअर ओके इट इज लाईक इंटिग्रेशन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय ते इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला रिकॉल करा इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे तर 1/2a log of x minus a x here is t plus 2/3 minus a upon t plus 2/3 plus a plus c ऍड करण्यापेक्षा आपण काय करूया डेफिनेट इंटिग्रेशन डायरेक्टली लिहूयात म्हणजे व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला इव्हॅल्युएट करतात इट इज इव्हॅल्युएटेड फ्रॉम 0 to 1 इज इक्वल टू काय आहे 1/, हा 3 ते कॅन्सल होईल 1/2 ब्रॅकेट लॉग
plus 2 upon 3 minus 1 upon 3. 2 minus 1. 1 upon 3. T plus 1 upon 3 divided by 2 upon 3 plus 1 upon 3. 3 upon 3. 1. T plus 1 from 0 to 1. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात 1 upon 2 log t. 1 पुट केला 1 plus 1 upon 3 upon 1 plus 1 minus log 0 plus 1 upon 3 upon 0 plus 1 equals to 1 upon 2 log 1 plus 1 upon 3. 4 upon 3 upon minus log 2. काय मिळालं इथे 1 plus 1 upon 3 काय 4 upon 3 आणि divided by 2 म्हणजे multiply by 1 upon 2 minus log 1 upon 3 divided by 1 log 1 upon 3 2 म्हणजे 1 upon 2 log 2 upon 3 minus log 1 upon 3. ओके हे आणखी सिम्प्लिफाय केलं 1 upon 2 log 2 upon 3 into 1 upon 3 ने डिवाइड करायचंय म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचंय. ओके युजिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम ज्या तुम्हाला रिकॉल करावं लागतील रिवाइज करावं लागतील 1 upon log 2. दिस इज दी फायनल आन्सर. ओके कुशल साक्षी रिएक्शन आलेली आहे क्वेश्चन समजलेला आहे व्हेरी गुड. ओके कृष्णा मी तुला सांगितलेलं पुढचा क्वेश्चन कोणता घ्यायचा ते सांग. अजून तुझा काही मला मेसेज आलेला नाहीये. पुढचा कोणता क्वेश्चन करू शकतो आपण पाहून घ्या लिहित असाल तर लिहून घ्या किंवा मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पॉज करून पाहून परत एकदा लिहून घ्या. ओके चल कृष्णा तू सांगेपर्यंत मी तोपर्यंत आणखी एक क्वेश्चन घेतो पुढचा. आता थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेऊयात. सबस्टिट्यूशनचा आणखी एक क्वेश्चन करूया. क्वेश्चन 15 फ्रॉम क्वेश्चन 2. क्वेश्चन 15 फ्रॉम क्वेश्चन 2. साक्षी बोल काय काही क्वेरी आहे का? मेसेज कर एक क्वेरी असेल तर. I is equal to integration 1 to 3 cos log x divided by x dx. फोर्थ क्वेश्चन आणि एथ क्वेश्चन. बरं ठीक आहे पाहूयात आता हा एक छोटा क्वेश्चन आहे पटकन होऊन जाईल. पहा पुट log x equals to t therefore 1 upon x dx equals to काय मिळेल dt मिळेल. इथे 1 upon x dx आहे तो मिळेल आपल्याला dt and when x equals to 3 when x equals to 3 t equals to log 3 when x equals to 1 t equals to log 1 equals to 0. Okay therefore limits of integration changes from 0 to log 3. Okay cos log x याला t घेतलं आपण dx upon x याला आपण dt घेतलंय म्हणजेच काय झालं इंटिग्रेशन 0 टू log 3 cos t dt cos t it is and not cost.
ओके. नाव इंटिग्रेशन ऑफ कॉस टी काय येतं, साइन टी येतं, साइन टी फ्रॉम 0 to log 3 इक्वल्स log, सॉरी, साइन ऑफ log 3 माइनस साइन ऑफ sin of 0, which is 0. So answer is sin log 3. ओके. क्वेश्चन नंबर 15 होता हा. ओके. साक्षीने आपल्याला आणखी दोन क्वेश्चन सजेशन दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला एक, तो घेऊयात आपण. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स 2 मार्क्सला येऊ शकतात. एक छोटी सबस्टिट्यूशन आणि लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन सुद्धा इझिली चेंज होत आहेत, हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 2 मधला 4 ना साक्षी. क्वेश्चन 2 मधला 4. I is equals to integration from 0 to 2 pi cos x, याला स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू साइन क्यूब एक्स dx. हाच क्वेश्चन ना. पहिला 8 घ्यायचे का साक्षी? तर क्वेश्चन 4 पण तू म्हणली, ठीक आहे 8 घेऊयात आपण. 4th क्वेश्चन अगोदर तू म्हटली 8th क्वेश्चन करूया आपण. चला आता मी हे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगून देतो, सबस्टिट्यूशन करून देतो, तुम्ही हा करा. 8th क्वेश्चन घेऊयात साक्षी. हा आता स्टार्ट केलं तर हा शॉर्ट मध्ये सांगून देतो, एकदम शॉर्ट मध्ये. ओके. पहा. तर काय साईन आहे आणि इथं काय कॉस आहे. ओके. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा काय येतं, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा काय येतं, साइन थीटा येतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा मायनस साइन थीटा येतं, सॉरी. कॉस थीटा याचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस ऑफ साइन थीटा कॉस एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ओके. पुट करा इथे कॉस टी, कॉस एक्स इक्वल्स टू टी. ओके. देअरफॉर काय सबस्टिट्यूट करा, कॉस एक्स इज इक्वल्स टू टी. देअरफॉर कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन एक्स डीएक्स काय मिळेल तुम्हाला, डी टी मिळेल. ओके. आणि इथे साइन क्यूब आहे, साइन क्यूब एक्स हा काय मिळेल, साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स डीएक्स मिळेल. डीएक्स नाही मिळेल, साइन एक्स इंटू साइन एक्स मिळेल. सो इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स असं मिळेल. तो काय मिळेल, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, 1 मायनस टी स्क्वेअर इंटू साइन एक्स, याला मायनस साइन देतो आणि इथे पण मायनस साइन देतो. 1 मायनस टी स्क्वेअर इंटू मायनस साइन एक्स. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन मल्टिप्लाय केल्यावर 1 होईल, म्हणजे काय होईल, टी स्क्वेअर मायनस 1 इंटू मायनस साइन एक्स असं होईल, साइन क्यूब एक्स इन टर्म्स ऑफ सबस्टिट्यूशन टी. ओके. आता राहिले काय, लिमिट्स राहिले. वेन x is equals to 0, cos 0 equals to 1. When x is equals to 2 pi, cos 2 pi किती येतं, 1 येतं. cos 2 pi सुद्धा काय येतं, 1 येतं. ओके.
So integration I becomes from 1 to 1, okay, root t into, याला आपण कन्वर्ट केलं साइन क्यूब टी ला, टी स्क्वेअर मायनस वन, टी स्क्वेअर मायनस वन इंटू मायनस साइन एक्स dx, हे काय मिळालं dt. ओके, बट that property we know, integration from a to a f of x dx काय येतं 0 येतं, therefore here this integration is 0. ओके, तर राहिला एक प्रश्न, क्वेश्चन नंबर 8 जो साक्षीचा आहे क्वेरी, तो घेऊयात. क्वेश्चन नंबर 8 काय, क्वेश्चन नंबर 8 साक्षी, I is equal to, चेक कर, इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1, 1 upon a e raised to a square e raised to x plus b square e raised to minus x dx हे आहे. ओके, इथं मी काय करतो, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय e raised to x, therefore काय मिळेल, I equals to integration -1 to 1 e raised to x divided by a square e raised to 2x मिळेल प्लस b square into e raised to x into e raised to minus x, कैंसिल होईल 0 मिळेल. अभय दुबे जी गुड मॉर्निंग, आपकी मॉर्निंग अभी हुई है क्या? ओके, तो इंटिग्रेशन -1 to 1 असं मिळेल. आता याच्यामध्ये आपण काय करूयात, सबस्टिट्यूट करूयात याच्यामध्ये आपण e raised to x is equals to t, काय पुट करूयात, e raised to x is equals to t, therefore e raised to 2x काय मिळेल, t स्क्वेअर मिळेल, आणि e raised to x dx काय मिळेल, dt मिळेल, जो की न्यूमरेटरला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, e raised to x येतं, इथं काय मिळेल आपल्याला t स्क्वेअर मिळेल. ऑल्सो when x is equals to lower limit -1, ओके, x is equals to -1, t इक्वल्स टू काय मिळेल, e raised to -1 मिळेल, म्हणजेच काय मिळेल 1 upon e मिळेल. अँड वेन x is equals to 1, t इक्वल्स टू काय मिळेल, e raised to 1 इक्वल्स टू e मिळेल. युजिंग दिस I is equals to integration -1 to 1 याच्या ऐवजी 1 upon e to e, 1 upon e to e, ओके, e raised to x dx हा मिळाला dt अपॉन a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, यातला a स्क्वेअर जो येतो मी कॉमन घेतो, 1 अपॉन a स्क्वेअर इंटिग्रेशन 1 अपॉन e टू e dt डिवायडेड बाय हा t स्क्वेअर प्लस इथं b अपॉन a स्क्वेअर असं मिळेल. ओके, नाव वी नो दॅट फॉर्म्युला, इंटिग्रेशन 1 अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx, हे काय येतं tan इनवर्स ऑफ x, 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x प्लस c येतं. 1 upon a tan inverse of x by a plus c येतं. ओके, कंपोजिट फंक्शन आहे b अपॉन a, इथं a ची व्हॅल्यू आहे b अपॉन a. ओके, 1 upon a tan inverse of x upon a plus c, therefore I is equals to 1 upon a square already into इथे 1 upon a b upon a, b upon a हा स्क्वेअर आणि a कॅन्सल होईल into tan इनवर्स ऑफ x म्हणजे t अपॉन a b अपॉन a
Okay, from 1 upon E to E, from 1 upon E to E is equals to 1 upon AB tan inverse of A T upon B from 1 upon E to E is equals to 1 upon AB common tan inverse of AE upon B minus tan inverse of